शिंदे गटासोबत गेल्याच्या कारणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रद्द केलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत। शिंदेंसोबत गेल्याने शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख तसंच तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केली। या हकालपट्टीनंतर शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती। एकूणच शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष आता येत्या काळात आणखी तीव्र होईल अशी चिन्ह दिसतायत। औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिलेली आहे। महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सगळे निर्णय रोखण्याचे आदेश नव्या सरकारने दिलेत। मुख्यमंत्री या सगळ्या निर्णयांचा फेर आढावा घेणार आहेत। औरंगाबाद नामांतराच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊतांनी शिंदेंवर टीका केली आहे। नामांतराला स्थगिती देणारे हे सरकार हिंदुत्व विरोधी आहे असं संजय राऊत म्हणाले। ठाकरे सरकारने खास करून उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं, त्यानंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई याला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला। हे तिन्ही निर्णय जर फिरवले हे खरं असेल तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आहे, महाराष्ट्रद्रोही आहे। माननीय उद्धव ठाकरे यांनी केंद्राची पर्वा न करता, इतर कोणाचीही पर्वा न करता अत्यंत हिमतीनं एका हिंदुत्ववादी भूमिकेतून लोकभावनेचा आदर म्हणून औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला। आणि जर फडणवीस आणि शिंदे यांच्या सरकारनं, शिंदे गटाच्या सरकारनं या निर्णयाला स्थगिती दिला असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत। मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार घटनाबाह्य आहे। या सरकारला हे निर्णय फिरवण्याचा अजिबात अधिकार नाही, कारण या सरकारबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्हायचा आहे।